हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय टी टेस्ट फॉर सिंगल मीन. ओके, तर स्मॉल सॅम्पल्स असतील. स्मॉल सॅम्पल्स म्हणजे जिथं सॅम्पल साईज लेस दॅन 30 असेल तिथं आपण टी टेस्ट वापरतो. तर त्यांनी एक सॅम्पल दिलेलं आहे x1 x2 अप टू xn. ओके, आणि त्याची साईज n आहे विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर इक्वल टू 30. ड्रॉन फ्रॉम अ नॉर्मल पॉप्युलेशन. ओके, नॉर्मल पॉप्युलेशन दिलेलं आहे, त्याच्यामधून ते एक सॅम्पल घेतलेलं आहे विथ मीन म्यू, म्हणजे पॉप्युलेशनचं मीन म्यू आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा आहे, आणि सॅम्पलचं मीन एक्स बार आहे जे की पॉप्युलेशन मीनपेक्षा काहीतरी वेगळं आहे. बरोबर. देन द स्टुडंट्स टी स्टॅटिस्टिक इज गिवन बाय, म्हणजे तुम्ही चेक करताना जो टी स्टॅटिस्टिक वापरतो त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय एस डिवायडेड बाय √n-1. तर हे जे एक्झाम्पल आहे, याचं जे एक्झाम्पल आहे ते जसं लार्ज सॅम्पलमध्ये असतं त्याच पद्धतीने आपण करतो आहे, फक्त लार्ज सॅम्पलमध्ये एस डिवायडेड बाय √n असतो, इथं आपण n-1 घेतो आहे. हा डिफरन्स आहे. ठीक आहे. सो एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 10 objects are chosen at random from the large population and their weights are found to be in grams. ओके, तर 10 ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे 10चं सॅम्पल दिलेलं आहे तुम्हाला आणि त्यांचे वेट्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय काय गोष्टी गिवन आहेत, फक्त वेट्स दिलेले आहेत तुम्हाला 10 ऑब्झर्वेशनमधले, म्हणजे तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो एनची व्हॅल्यू काय आहे, इथं एनची व्हॅल्यू आहे 10, कारण सॅम्पलमध्ये तुमच्या 10 ऑब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर तुमचा मीन काय आहे, हे जे सॅम्पल आहे त्याच्यासाठीचं मीन आहे, सगळ्यांची ॲडिशन घ्यायची, 63 + 63 प्लस जेवढे काही वेट्स दिलेले आहेत सगळ्यात शेवटचं वेट आहे 70 + 71 डिवायडेड बाय टोटल हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर देअर, 10 ऑब्जेक्ट्स आर देअर. बरोबर. तर या सगळ्यांचं मीन एक्स बार जो आहे तो येणार आहे 67. चेक करा तुम्ही, सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय 10 करा, यू विल गेट द आन्सर. ठीक आहे. मीन तुम्हाला मिळालेला आहे एक्स बार. आता स्टँडर्ड डेव्हिएशन जे ते स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर एस इज इक्वल टू सबट्रॅक्ट एव्हरी टर्म फ्रॉम एक्स बार, म्हणजे 67 मायनस 63. ठीक आहे. त्यानंतर सो टेक एस स्क्वेअर, कारण आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये रूट असतो डोक्यावरती, तो रूट रिमूव्ह करण्यासाठी आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. तर तुम्हाला काय करायचं, मीनमधून प्रत्येक ऑब्झर्वेशन किंवा प्रत्येक वेट जे दिलेलं ते सबट्रॅक्ट करायचं आणि त्याचा स्क्वेअर घेत जायचं, त्या ब्रॅकेटचा डिवायडेड बाय 10 करायचं. सो एस स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी मिळेल. ठीक आहे. सो एस स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर ती मिळेल 8.7971. ओके, ही एस स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. सो एस इज इक्वल टू 2.96. ठीक आहे. हे तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. आता युजली कुठल्या पण टेस्टमध्ये ज्या 5-6 स्टेप्स असतात त्या स्टेप्स येतील. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमचा नल हायपोथिसिस सेट करायचा आहे. तुमचं नल हायपोथिसिस ऑलरेडी तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. इथं काय म्हटलेलं आहे, डिस्कस द सजेशन दॅट द मीन वेट इज 65 ग्रॅम्स, म्हणजे तुमचा पॉप्युलेशन मीन जो आहे तो तुम्हाला 65 घ्यायचा आहे. ठीक आहे. हा तुमचा H0 आहे, नल हायपोथिसिस. सेकंड स्टेप इज यू हॅव टू डिसाईड युअर H1. ऑल्टरनेटिव्ह हायपोथिसिस तुम्हाला डिसाईड करायचं आहे. H1 तो काय असतो, जो तुमचा नल हायपोथिसिस आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे म्यू इज नॉट इक्वल टू 65. दिस इज युअर ऑल्टरनेटिव्ह हायपोथिसिस. स्टेप 3 इज लेवल ऑफ सिग्निफिकन्स. आता या एक्झाम्पलमध्ये लेवल ऑफ सिग्निफिकन्स दिली आहे का त्यांनी, नाही दिलेली. जर दिलेली नसेल तर तुम्हाला 5% लेवल चूज करायचे, म्हणजे 0.α इज इक्वल टू 0.00 ठीक आहे. स्टेप 4 टेस्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तुमचं टेस्ट स्टॅटिस्टिक म्हणजे टी आहे या टेस्टमध्ये. सो टीची व्हॅल्यू बाय युझिंग द फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करा आणि टीची व्हॅल्यू लिहा, एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय एस बाय √n-1. सो एक्स बार मायनस म्यू डिवायडेड बाय एस बाय
n-1. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत त्या सबस्टिट्यूट करा. सो एक्स बारची व्हॅल्यू येईल 67 मायनस म्यू इज 65 डिवायडेड बाय एस इज 2.96 डिवायडेड बाय रूट ऑफ n-1. nची व्हॅल्यू आहे 10. सो रूट ऑफ 10-1. सो इट इज इक्वल टू 67 मायनस 65 इज 2. सो 2 डिवायडेड बाय 2.96 डिवायडेड बाय रूट ऑफ 9 इज 10-1 म्हणजे 9. सो रूट ऑफ 9 इज 3. सो फायनली इट इज 6 डिवायडेड बाय 2.96. ठीक है. सो 6 डिवायडेड बाय 2.96 is given by 2.02. ओके. सो इट इज अप्रॉक्सिमेटली 2.02. आता क्रिटिकल व्हॅल्यू जी आहे, पुढची स्टेप काय सांगते तुम्हाला, 5th स्टेप. त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिटिकल व्हॅल्यू लिहायची असते, बरोबर. तर प्रॉब्लेमच्या शेवटी तुम्हाला एक्झाममध्ये क्रिटिकल व्हॅल्यू दिलेली असेल. इथं बाय मिस्टेक मी तुम्हाला द्यायची विसरली आहे, तुम्ही लिहून घ्या. या केसमध्ये तुमची क्रिटिकल व्हॅल्यू असणार आहे, प्रॉब्लेमच्या शेवटी लिहून घ्या. क्रिटिकल व्हॅल्यू टी ॲट 0.05 इज इक्वल टू 2.262 ही तुमची क्रिटिकल व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो इथे लिहून घ्या क्रिटिकल व्हॅल्यू टी 0.05 इज इक्वल टू 2.6262. ओके, 2.262. Now step 6 is you have to compare the critical value and calculated value. This is the calculated value of t. So calculated value of t is equal to 2.02, which is strictly less than 2.262, which is your critical value. बरोबर. म्हणजे calculated value is strictly less than critical value, which implies that H0 is accepted. कायम लक्षात ठेवायचं, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जर क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा छोटी आली तर आपण H0 ॲक्सेप्ट करतो. सो काय तुमचं H0 आहे, म्यू इज इक्वल टू 65. म्हणजे तुमच्या पॉप्युलेशनचं मीन किती आहे, पॉप्युलेशनच्या वेटचं मीन किती आहे, 65 आहे. हेन्स द मीन वेट फॉर पॉप्युलेशन इज 65 grams. ओके. तर ही टी टेस्ट आहे. मग आपण झेड टेस्ट बघितलेली सिंगल मीनसाठी, तशीच सेम टी टेस्ट आहे, फक्त डिनॉमिनेटर चेंज होतो टेस्ट स्टॅटिस्टिकचा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि तुमचे जर काही पर्टिक्युलर डाऊट्स असतील किंवा सजेशन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका.